नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. व्हायोलिन वादकांनी सदाबहार शंकर जयकिशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजरामर गीते सादर केली. जागतिक व्हायोलिन दिनानिमित्त संजय चांदेकर, अभय आगाशे, चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर यांनी सादर केलेल्या गाण्यातून व्हायोलिनची अवीट गोडी रसिकांना अनुभवता आली. प्रसाद जोशी, अनुजा आगाशे, दर्शना झोक, हर्षवर्धन चांदेकर, मनोज चांदेकर आणि विनीत आणि अविनाश तिकोणकर यांनी साथ केली. शंकर जयकिशन यांची उत्तमोत्तम सुमारे 20 गाणी सादर करण्यात आली. आवारा हूँ, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे, तुझे जीवन की डोर से अशी गाणी ऐकताना श्रोत्यांनीही ताल धरला. तर अकेले अकेले पान खाए सैया हमारो अशा गाण्यांना टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळाली. व्हायोलिन अकॅडमीतर्फे कलाकारांचा गौरव करण्यात आला.
आम्ही नक्षलवादी नाही तर लोकशाहीला मानणारे असून आमच्या कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी कबीर कला मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. आम्ही अहिंसेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहोत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर नक्षलवादाचा शिक्का मारणे पूर्णतः चुकीचे आहे. आम्ही नक्षलवाद न स्वीकारता लोकशाहीला मानणारे असून मंचाच्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे त्यांची सुटका करावी अशी मागणी कबीर कला मंचाच्या वतीने करण्यात आली. मंचाचे दीपक डेंगळे आणि ज्योती जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, आनंद पटवर्धन, डॉक्टर अभिजित वैद्य, सीमंतिनी धुरू, विलास वाघ आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. डेंगळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण आणि महागाई यासारख्या ज्वलंत विषयावर आम्ही हातात डब घेऊन समाज प्रबोधन केलं. केवळ याच कारणाने पोलिसांनी आम्हाला नक्षलवादी ठरवलं. खरे तर आमचा नक्षलवाद्यांशी काहीही संबंध आला नाही. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर पोलिसांनी सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना अटक केली आहे. त्यांची सुटका करण्यात यावी. कबीर कला मंचाची गाणी असलेल्या जय भीम कॉम्रेड या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, तर मग गाणी म्हणणाऱ्यांना अटक का केली जाते असा प्रश्न डेंगळे यांनी उपस्थित केला. जगताप म्हणाले, आम्ही समाज प्रबोधनाकरता सांस्कृतिक कार्यक्रमांची मदत घेतली तर ती शासनाला हिंसा वाटली. वास्तविक समाजात प्रबोधनात्मक काम करणाऱ्या युवकांना थांबवणे आणि त्याकरता आम्हाला अटक करणे ही शासनाने चूक केली आहे. त्यामुळे विचार स्वातंत्र्यावर बाधा आणली जात आहे. भाई वैद्य म्हणाले, लेखन, गाणे, कविता